नमस्कार मित्रांनो, मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत। ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची आता सरकारची शेवटची संधी सांगण्यात आलेली आहे। तर नवीन वर्षात अर्ज प्रक्रिया सुरू होणार या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन 2025 या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना देत आहे। लवकरच या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार आहे। या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचे पालनपोषण करू शकणार व त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना 28 जून 2024 रोजी लागू केली आहे। आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 2,47,00,000 महिलांना लाभ दिलेला आहे। परंतु अशातच अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे व त्रुटीमुळे कायमस्वरूपी रद्द झालेले आहे। जर काही महिलांना योजनेची योग्य प्रकारे माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी या योजनेसाठी अर्ज केले नाही, अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी सरकार या नवीन वर्ष देणार आहे। तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजने 2025 रजिस्ट्रेशन काय प्रक्रिया आहे ते आपण समोर जाणून घेऊया। लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन 3.0 डॉक्युमेंट या योजनेला काय काय लागतात ते बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे। त्याची माहिती खालीलप्रमाणे आम्ही दिलेली आहे। तर बघा, आधार कार्ड, बँक पासबुक, आदिवास प्रमाणपत्र, नसल्यास शाळा सोडल्याचा दाखला, नसल्यास मतदान कार्ड, नसल्यास जन्म दाखला यापैकी कोणतेही 15 वर्ष पूर्ण झालेले कागदपत्र सादर करावे लागेल। त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हमीपत्र, नंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड पिवळा किंवा केसरी रंगाचे असणे आवश्यक आहे। पासपोर्ट साईज फोटो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईनरित्या सबमिट करायचे आहेत। लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशनचं काय आहे ते आपण समोर बघूया। अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे। महिलाच्या नावे स्वतःची बँक खाते असणे आवश्यक आहे। महिला इतर शासनाच्या कोणत्याही आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी। महिला जर शासकीय नोकरीवर असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र नाही। महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी वाहन असेल ती महिला योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही। महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन 2025 कसं करायचं ते याबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सुरुवातीला 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 हे वेळ दिलेले होते व त्याचप्रमाणे राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये त्याकरिता सरकारने योजनेच्या कालावधीमध्ये पुन्हा वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ठेवली। या कालावधीमध्ये 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केले व त्यांना या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे सरकारने दिले। परंतु अनेक महिलांचे अर्ज काही त्रुटी संदर्भात रद्द करण्यात आले
व त्याचप्रमाणे काही महिला योजनेची माहिती योग्य प्रकारे न मिळाल्यामुळे त्या महिला योजनेपासून वंचित राहिल्या. मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. सरकार मार्च महिन्यानंतर या योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करून अशा वंचित महिलांना पुन्हा एकदा संधी देणार आहे. तर बघा मित्रांनो, नवीन अर्ज प्रक्रिया 2025 पासून लाडकी बहीण योजनेसाठी चालू करण्यात येत आहे. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.